घरात अजिबात बरकत नाही. जे काही थोडेफार पैसे मिळतात ते पण असेच निघून जातात. लक्षात ठेवा, या 12 सवयी तुमच्या घरात नकारात्मक दोष निर्माण करतात. महिलांनो, याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण जर तुमच्या घरात अजिबात बरकत नसेल, कितीही कष्ट केले तरी पैसे हातात टिकत नसतील, थोडेफार मिळालेले पैसेही अचानक खर्चात निघून जात असतील, कर्ज संपायचं नाव घेत नसेल, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण आज मी तुम्हाला असे 12 गंभीर दोष सांगणार आहे, जे नकळत होत राहतात आणि ज्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरात येतच नाही, आणि आलीच तर एका क्षणात निघून जाते. पहिला दोष आहे खूप गंभीर. ज्या घरात स्त्री हा दोष करते त्या घरात आयुष्यभर पैशाची चणचण भासत राहते. तो दोष म्हणजे जी स्त्री रात्री झोपताना जेवणातून उरलेले अन्न तसेच गॅस शेगडीवर किंवा चुलीवर तसेच ठेवून झोपते, म्हणजेच चुलीवर ओझं ठेवते. अशा घरावर लक्ष्मी कायम नाराज राहते. कारण चूल म्हणजे अन्नपूर्णा मातेचं स्थान आणि गॅस म्हणजे अग्निदेव, आणि रात्री उरलेलं अन्न तिथे ठेवणं म्हणजे अन्नाचा आणि अग्नीचा अपमान असतो. अशा घरात काय होतं माहीत आहे का? कितीही कमाई केली तरी पैसे टिकत नाहीत. घरात सतत कर्ज वाढत जातं, अन्नधान्याची कमतरता जाणवते. स्त्री कितीही कष्टाळू असली तरी तिच्या हातात दारिद्र्यच राहतं आणि आयुष्यात कधीच स्थैर्य येत नाही. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी उरलेलं अन्न खाली उतरवणं, चूल स्वच्छ करणं आणि मनात अन्नपूर्णा मातेची क्षमा मागणं हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. आता दुसरा दोष म्हणजे जो बहुतेक घरात होतो आणि लोक त्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. तो दोष म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर उष्टी खरकटी भांडी किचन ओट्यावर किंवा सिंकमध्ये तशीच ठेवून झोपणं. मित्रांनो, उष्टी भांडी म्हणजे नकारात्मक ऊर्जेचं केंद्र असतं. जिथे उष्टी भांडी असतात तिथे शनीची वक्रदृष्टी पडते. अन्नपूर्णा माता आणि लक्ष्मी त्या घरातून काढता पाय घेतात. अशा घरात पैशाची सतत चणचण जाणवते, कामात अडथळे येतात, नोकरीत समस्या निर्माण होतात, व्यवसायात नुकसान होतं आणि घरात विनाकारण तणाव वाढतो. म्हणून झोपण्याआधी सगळी भांडी धुणं, किचन पूर्ण स्वच्छ ठेवणं आणि सिंक कोरडा पुसणं हा लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा खूप साधा उपाय आहे. आता तिसरा दोष, जो फार कमी लोक गांभीर्याने घेतात, पण याचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागतो. तो दोष म्हणजे पैसे ठेवण्याची जागा अस्वच्छ ठेवणं. मग ती तिजोरी असो, कपाट असो किंवा पाकिट असो. जिथे पैसे अस्वच्छ ठिकाणी ठेवले जातात तिथे लक्ष्मी कधीच स्थिर होत नाही. कारण लक्ष्मीला स्वच्छता फार प्रिय आहे. अनेक लोक म्हणतात पैसे येत नाहीत, पण त्यांचं पाकिट फाटलेलं असतं, कागदांनी भरलेलं असतं, देवाचा फोटो नसतो आणि अशा पाकिटात पैसा टिकणार तरी कसा? म्हणून पाकिट नेहमी स्वच्छ ठेवा, कपाट आठवड्यातून एकदा तरी साफ करा, तिजोरीत हळद कुंकू ठेवा आणि दर शुक्रवारी लक्ष्मीची आठवण काढा. कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी आणि जिथे अस्वच्छता तिथे दरिद्रता. आता चौथा दोष आहे का मित्रांनो? हा दोष असा आहे की तो दिसत नाही पण आयुष्यभर माणसाला गरिबीत ढकलतो. आणि विशेषतः जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठत नाही ती व्यक्ती कितीही श्रीमंत असली तरी हळूहळू दरिद्री होत जाते. कारण सूर्योदय म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मीचा प्रवेश काळ असतो आणि जो माणूस त्यावेळेला झोपेत असतो तो लक्ष्मीचा अपमान करतो, असं शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे. अनेक लोक म्हणतात आम्ही रात्री उशिरा झोपतो म्हणून सकाळी उठत नाही, पण लक्ष्मीला कारणं चालत नाहीत. जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून घरात हालचाल करते, देवाला नमस्कार करते, घरात थोडीफार स्वच्छता करते, तिच्या घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही. आणि म्हणूनच जो माणूस सकाळी उशिरा उठतो त्याच्या आयुष्यात संधी येऊनही निघून जातात, पैसा येऊनही टिकत नाही आणि हळूहळू कर्ज वाढत जातं. याचा उपाय खूप सोपा आहे. सूर्योदयापूर्वी किमान 5 मिनिटं जरी उठलात तरी चालेल. त्यावेळेला डोळे उघडून देवाचं नाव घ्या आणि मनात म्हणा, हे लक्ष्मी माते, आज माझ्या घरात वास कर. अशा छोट्याशा सवयीनेही आयुष्यात मोठा बदल घडतो.
आता 5वा दोष ऐका. हा दोष मंगळवाराशी संबंधित आहे आणि याकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यात सतत आर्थिक संघर्ष सुरू राहतो. तो दोष म्हणजे मंगळवारी कुणाकडून कर्ज घेणं किंवा कुणाला कर्ज देणं. मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे आणि मंगळ ग्रह हा कर्ज, वाद, कोर्ट कचेरी, रक्तसंबंध, नातेसंबंध, भांडण यांचा कारक मानला जातो. मंगळवारी पैसे घेतले किंवा दिले तर ते पैसे परत येतच नाहीत किंवा परत मिळायला खूप त्रास होतो आणि घरात अचानक खर्च वाढतात. त्यामुळेच जुन्या लोकांनी मंगळवारी उधारी बंद ठेवलेली असायची. यामागे फार मोठं शास्त्र आहे. जर चुकून मंगळवारी पैसे घ्यायचे असतील तर ते मीठ किंवा गूळ हातात घेऊन घ्या आणि मनात देवाचं नाव घ्या. पण शक्यतो हा दिवस टाळा, कारण यामुळे लक्ष्मीचा प्रवाह थांबतो. आता 6वा दोष ऐका, जो विशेषतः स्वयंपाकघराशी संबंधित आहे आणि हा दोष करणाऱ्या घरात कायम तणाव आणि पैशाची अडचण राहतेच. तो दोष म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर गरम तव्यावर किंवा कढईवर पाणी सोडणं. मित्रांनो, हे फार मोठं पाप मानलं जातं, कारण गरम तवा म्हणजे अन्नपूर्णा मातेची ऊर्जा आणि त्यावर पाणी टाकणं म्हणजे त्या ऊर्जेचा अपमान. अशा घरात काय होतं माहिती आहे का? अचानक खर्च वाढतात, घरात शांतता राहत नाही, स्त्रीला मानसिक त्रास होतो आणि पैशाची आवक असूनही घरात पैसा दिसत नाही. म्हणून स्वयंपाक झाल्यानंतर तवा थंड झाल्यावरच धुवा आणि कधीही गरम तव्यावर पाणी टाकू नका. हा एक छोटासा नियम पाळला तरी घरातील नकारात्मकता लगेच नाहीशी होते. आता 7वा दोष ऐका. मित्रांनो, हा दोष खूप सूक्ष्म आहे, पण याचा परिणाम खूप खोलवर होतो आणि विशेषतः ज्या घरात स्वयंपाक झाल्यानंतर पहिली भाकरी किंवा पहिली चपाती स्वतः खाल्ली जाते आणि कोणालाही दान दिलं जात नाही, त्या घरात लक्ष्मीचा प्रवाह हळूहळू थांबतो. कारण पहिली भाकरी म्हणजे अन्नपूर्णा मातेचा अंश असतो आणि ती जर गाईला, कुत्र्याला किंवा गरजूंना दिली तर घरात अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही. अनेक लोक म्हणतात, रोज कसं देणार? पण रोज देणं गरजेचं नाही. किमान आठवड्यातून एकदा जरी दिलं तरी त्याचा परिणाम लगेच दिसतो आणि शेवटची भाकरी जरी दिली तरी चालते, कारण दान केल्याशिवाय लक्ष्मी थांबत नाही. हे लक्षात ठेवा. आता 8वा दोष ऐका. हा दोष प्रत्येक घराच्या मुख्य दरवाजाशी संबंधित आहे आणि हा दोष असल्यास लक्ष्मी उंबरठ्यापर्यंत येऊनही परत फिरते. तो दोष म्हणजे ज्या दरवाजातून आपण रोज ये-जा करतो त्या दरवाजात चपला, बूट अस्ताव्यस्त टाकणं. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटलेली असतात आणि त्यावर वारंवार पाय देणं, पाय ठेवून आत येणं किंवा बाहेर जाणं. घरात काय होतं माहीत आहे? कितीही प्रयत्न केले तरी पैसा घरात टिकत नाही, कारण दरवाजा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेश मार्ग आणि तिथे अस्वच्छता असेल तर लक्ष्मी आतच येत नाही. म्हणून चपला, बूट बाजूला ठेवा, उंबरठा रोज पुसा आणि संध्याकाळी तिथे दिवा लावा. हा छोटासा उपाय घरात मोठी बरकत आणतो. आता 9वा दोष ऐका. हा दोष घराच्या बाहेरील वातावरणाशी संबंधित आहे आणि याकडे दुर्लक्ष केल्यास घरात सतत अडचणी वाढत जातात. जो दोष म्हणजे घराच्या अंगणात अति प्रमाणात अशुभ झाडं लावणं, जसं की काटेरी झाडं, दूध देणारी झाडं किंवा फार उंच आणि काळी सावली टाकणारी झाडं. वास्तुशास्त्रानुसार अशी झाडं घराच्या आजूबाजूला असतील तर नकारात्मक ऊर्जा वाढते, घरात आजार वाढतात आणि पैशाची आवक कमी होते. म्हणून शक्यतो घराच्या अंगणात तुळस, आवळा, केळी किंवा फुलं झाडं लावा, कारण ही झाडं सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि लक्ष्मीला आकर्षित करतात. आता 10वा दोष ऐका मित्रांनो. हा दोष असा आहे की लोक याला साधी सवय समजून दुर्लक्ष करतात, पण हाच दोष घरात लक्ष्मी टिकून न देण्यामागचं सगळ्यात मोठं कारण ठरतो आणि तो दोष म्हणजे घरात अडगळ साठवून ठेवणं. जुने कपडे, फुटकी भांडी, खराब वस्तू, न वापरलेली सामान वर्षानुवर्ष घरात ठेवणं. अशा घरात काय होतं माहीत आहे का? ऊर्जा अडकून राहते. जी नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते ती तेथेच अडकून राहते. नवीन गोष्टी येण्यासाठी जागाच उरत नाही. पैसा येण्याचे मार्ग बंद होतात आणि घरात सतत जडपणा जाणवतो. म्हणून जे वापरत नाही ते घरात ठेवू नका. गरजू लोकांना द्या किंवा घराबाहेर काढा.
कारण रिकामी जागा म्हणजे नवीन लक्ष्मीला आमंत्रण असतं. आता 11वा दोष ऐका. हा दोष घराच्या बाथरूमशी संबंधित आहे आणि फारच गंभीर मानला जातो. तो दोष म्हणजे बाथरूममध्ये घाणेरडं पाणी साठवून ठेवणं किंवा बाथरूममधील नळ सतत टपकत राहणं. मित्रांनो, पाणी म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे आणि जेव्हा पाणी वाया जातं तेव्हा लक्ष्मीही वाया जाते. अशा घरात अचानक खर्च वाढतात, पैसा हातात टिकत नाही आणि आरोग्याच्या समस्या तर खूपच निर्माण होतात. म्हणून बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवा, कुठेही पाणी साचू देऊ नका आणि टपकणारा नळ लगेच दुरुस्त करा. हा एक छोटासा उपाय मोठं आर्थिक नुकसान टाळतो. आणि हो, बाथरूमचा दरवाजा बंदच ठेवा. आता 12वा आणि अगदी शेवटचा दोष ऐका. दोष संध्याकाळच्या वेळेशी संबंधित आहे आणि हा दोष केल्यास लक्ष्मी नाराज होते. तो दोष म्हणजे संध्याकाळी तिन्ही सांजेला कोणालाही पैसे किंवा मीठ देणं किंवा त्यावेळेला कुणाकडून पैसे घेणं किंवा कर्ज घेणं. शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळ लक्ष्मीचा प्रवेश काळ असतो आणि त्यावेळेला जर घरातून पैसा किंवा मीठ बाहेर गेला तर घराची बरकतही बाहेर जाते. म्हणून शक्यतो या वेळेत कोणालाही पैसे देऊ नका आणि घ्यायचेही टाळा. जर अत्यावश्यक असेल तर ते काम दुसऱ्या वेळी करा. मित्रांनो, आज मी तुम्हाला जे 12 दोष सांगितले ते नकळत घडत असतात, पण त्याचा परिणाम आयुष्यभर भोगावा लागतो. म्हणून आजपासून हे दोष या सवयी बदला, हे दोष टाळा आणि बघा तुमच्या घरात हळूहळू कसं धनधान्य वाढतं, कर्ज कमी होतं आणि लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक जरूर आवर्जून करा आणि शेअर करायला विसरू नका. अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी काही असेच गुपित उपाय सांगणार आहे, जे केल्याने घरात बरकत 100% येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.